बुलढाण्यात 2000 घरे बांधून देऊ, चंद्रशेखर बावनकुळे. प्रचार सभेत अर्पिता शिंदेसह युतीच्या उमेदवारांना विजयी करा, बावनकुळ्यांचे आवाहन. बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या उमेदवार अर्पिताताई शिंदे यांच्या प्रचारार्थ 30 नोव्हेंबरला बुलढाण्यात पार पडलेल्या सभेमध्ये भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकासाचे आश्वासन देत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बुलढाणा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे. आज झालेल्या प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणाकरांना विकासाची नवी स्वप्न दाखवली. शहरात सिटी सर्व्हे आणि लँड रेकॉर्डचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे यासाठी नागरिकांकडून एकही रुपया घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला मिळालेल्या 3 लाख घरांपैकी 2000 हक्काची घरे बुलढाण्यात बांधून देऊ अशी ग्वाहीही बावनकुळे यांनी दिली. तर सत्तेला सत्ता हेच उत्तर आहे. राज्याच्या व केंद्राच्या सर्व योजना आपण खेचून आणू व बुलढाणा शहराचा सर्वांगीण विकास करू. त्यामुळे शहरवासियांनी भाजप व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी या सभेत केले. या सभेला आमदार श्वेता महाले, आमदार जयसुख संचेती, आमदार आकाश फुंडकर यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्पिता शिंदे तसेच शहरातील भाजप व राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. एक कमळाचा वाद माननीय पंतप्रधान मोदींनी 30 लाख घरं मोदींनी 30 लाख घरं जे महाराष्ट्रात दिले आहे त्यातले 2000 घरं आम्ही बुलढाण्यात घेणार आहोत. त्यातले 2000 घरं बुलढाण्याला देण्याचा निर्णय आम्ही करतोय. म्हणून खऱ्या अर्थाने अर्पिताताईंचं कमळ हे विकासाचं कमळ आहे आणि काँग्रेसचं पंजा हा विकासाचा पंजा आहे. काँग्रेसच्या रत्नार करावे विचारात मी रोज किंवाच्या गावात परवा ब्रह्मगिरीमध्ये 5000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. मी सांगलीमध्ये गेलो तिथे जाऊन बोंबारा 3000 काँग्रेस सोडली, 3000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. मी गडचिरोलीमध्ये गेलो आदिवासी लोकांनी आदिवासी परिवारांनी काँग्रेस सोडली. आणि म्हणून मस्ती गुरमी दादागिरी या मतदारसंघात कधी खपवून घेतला जाणार नाही. मित्रांनो, चिंता करायची नाही. आपला जो गृहमंत्री मुख्यमंत्री आपला जवळ बावनकुळे साहेब, आकाश बरोबर, श्वेता साहेब, जयसुख संचेती आहे. सर्व ही मंडळी तुमच्या पाठीशी आहे. विकासाचा मार्ग, समृद्धीचा मार्ग आता फक्त भारतीय जनता पक्ष आणि कमळच आहे. लोहा तो काढताय, लोहा तो काढताय आणि हे लक्षात ठेवून भारतीय जनता पक्ष आणि कमळ या गोष्टीवरती या मंचावरती आपण सर्वांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ आणि राष्ट्रवादीचं घड्याळ आणि रिपब्लिक युतीचा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मी तुम्हाला वचन देतो, या बुलढाणा शहराला मी नियमित पाणी पुरवठा करण्याचं वचन देतो. साफ सफाई, स्वच्छता, नाले गटारी करण्याचं वचन देतो. या शहरामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये होणार नाही आणि म्हणून सत्तेला सत्ताच उत्तर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपला जो मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असल्यामुळे या ठिकाणी राज्याच्या केंद्राच्या सर्व योजना बुलढाणा शहरासाठी आपण खेचून आलो आणि या ठिकाणी शहराचा सर्वांगीण विकास करू. आपण कमळ आणि घड्याळ यांना निवडून द्यावं असं आवाहन करतो आणि